मी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने विचार करत आहे। त्याची सुरुवात म्हणून मी 19 तारीखपासून 31 तारखेपर्यंत एक जनसंवाद यात्रा संपूर्ण मतदारसंघामध्ये काढणार आहे आणि या जनसंवाद यात्रेमध्ये संपूर्ण मतदारसंघातील लोकांशी बोलणारे, त्यांच्या प्रश्नाविषयी बोलणार आहे, त्यांच्या अडीअडचणीविषयी बोलणार आहे। सोबतच जे काही आज मी त्यांच्यासमोर जात आहे, एक माजी विभागीय आयुक्त म्हणून मी त्यांच्यासमोर जात आहे, त्यांचंही मत मी जाणून घेणार आहे की येणारी निवडणूक मी कुठल्या पक्षाच्या मार्फत लढवणं त्यांना आवडेल, त्यांचं एक प्रकारे मानस मी जाणून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा माझ्या सोबतच्या सहकार्याशी चर्चा करून मी कुठल्या पक्षामार्फत ही निवडणूक लढवायची याचा निर्णय घेणार आहे। प्रशासकीय सेवेतून इकडे येत असताना हे का गरजेचं आहे असं वाटतं? प्रशासकीय सेवेतून राजकारणाकडे येण्याचं प्रामुख्याने माझ्या बाबतीत कारण असं आहे की मी असं मानणाऱ्यापैकी आहे की शासकीय सेवेमध्ये मला जे काही भेटलं, विशेषतः माझी अगदी नोकरी असेल, माझं वेगळ्या पदावरील कामकाज असेल, ज्या काही फॅसिलिटीज असतील, जे काही प्रशिक्षण असतील, जे काही दौरे असतील, फॉरेन टूर असतील, ह्या सगळ्या गोष्टी मला लोकांनी भरलेल्या करातून भेटलेल्या आहेत। लोकांनी माझा पगार दिलेला आहे, माझे जे काही सेवाविषयक बाबी आहेत त्याचे खर्च लोकांच्या करातून आलेले आहेत। त्याची परतफेड म्हणून एक, आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला मी हा भाग सोडला नोकरीच्या निमित्ताने 1989-90ला, आणि आज ह्या भागात विभागीय आयुक्त म्हणून फिरत असताना, विशेष करून इथं रुजू झाल्यानंतर मी बऱ्याच वेळा जालना जिल्ह्यात मतदारसंघात येऊन गेलो। ते बघत असताना माझं असं लक्षात आलं की लोकांच्या जीवनामध्ये फार काही फरक पडलेला नाही। इव्हन शेतीची पिकंसुद्धा मला पूर्वी जशी घ्यायची तशीच घेतलेली मला दिसतात। त्यामध्ये कुठलाही आधुनिकपणा किंवा मॉडर्न फार्मिंग आलेली दिसत नाही, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस सुधारलेल्या दिसत नाहीत, लोक जीवनही संपन्न झाल्यासारखं मला वाटत नाही। आणि केवळ साखर म्हणजे ऊसाशिवाय उन्नती नाही अशी लोक भावना जी झालेली आहे, आणि ज्या ठिकाणी ऊस लावणं शक्य नाही असे लोक एक प्रकारे वाऱ्यावर सोडल्यासारखे झालेले आहेत, किंवा त्यांना एक आश्वासित असं वातावरण नाही ते निर्माण करून देण्याच्या अनुषंगाने कोणी प्रयत्नही केलेला दिसत नाही। म्हणून मी ह्या क्षेत्रात येऊन त्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।